27 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतो. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात नारायण साबळेने. शेवटचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मात्र आपण पाहतोय थोडंसं हवेमध्ये जरूर होतं. दत्ता पवार चेंडू ते कव्हर करेल. नक्की नारायण साबळे मात्र या षटकामध्ये कमबॅक करून दिलेलं आहे. 28 धावा च्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या आहे. चालेल, किती वेळ लागणार? तीन षटकं संपलीत. 28 धावा धाफलकावर. हळूहळू चालली रे मॅच है ना. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे तो आता अतुल भालेराव. डावखुऱ्या शैलीचे हे गोलंदाज आहेत. आज मात्र आपण पाहतोय थोडीशी शांतता जरूर आहे. थोडंसं ढगाळ वातावरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज अतुल भालेराव. 28 धावा धाफलकावरती. शायद सचिन निंबाळकर 9 सेकंडला जर अंपाल सागर राऊत दोन्ही खेळाडू मात्र नारायण साबळेने अक्षरशः रोखून ठेवलं. जाग्यावरती उभं केलं असं म्हणाले का आता मात्र अवघड नाही. हो हो हो, इथे पहा अतुल भालेराव देखील. काय चेंडू त्याने हाताळलाय. मला की सचिन निंबाळकर यांच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आहे, परंतु ते कुठेतरी एका झोनला फक्त टार्गेट करतायत. 28 धावा आहेत. ओ पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू आपण पाहिले गेले तर दोन्ही पंच मात्र थोडीशी ती चर्चा करतायत. पंच आपल्या जागेवरती येऊन मात्र निर्णय देतील. हा चेंडू ते वाईड कळवलेला आहे. वाईड आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतो यावेळी मैदानामध्ये घेतली जातीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतो यावेळी मैदानामध्ये केला जाणार नाही. 30 बोला. नो बॉल. नो बॉल का दिलाय? का तर चेंडू इथे फेकलेला आहे. चला पंचांसोबत चर्चा नको. हात बघ ना, त्याचा ना बेंड होतो. चला फक्त नोबॉलची एक आहे. टॅलेंटच्या धावा नाहीयेत. परंतु हा गोलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज मात्र आपण पाहतोय तिथं बदलला जाईल आणि दाखवलं जर आपण ते पाहिले तर 31 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहता तयार आहे. नाही होत फायनल 4 असे चाललं टाइमपास. चला स्पीडअप करा. मॅच केला पाहिजे दोन्ही पण 5-5 आत्ताच 5-5 केला पाहिजे तुम्ही पुढं दोन्ही. त्यांना सांग वाटलं बघ ना तू हीच मॅच संपा मी तुझं 5:45 होते ना. आणि या 3 ओव्हर अख्ख्या त्यांच्या 6 ओव्हर आहे. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये अगदी सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न होणार आहे. 2 धावा इथे येतील.
चौथी ओव्हर नाही. चौथी जबा डबल कव्हर आहे. फुल्लरलेनचा बॉल पुण्यात आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू तिकडून काढला जाईल. गोलंदाज मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू तिथे अडवतोय. तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. 35 धावा डबल कव्हर आहेत. गोलंदाज हा चेंडू इथे लॉंगॉनला खेळलाय आणि त्याच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलेला आहे. त्याच्या बॉल आडू शकतो डायरेक्ट टच पडला ना दोंडी घेऊन डायरेक्ट थांबलं चौकाराला 39 धावा डबल कव्हर आहेत. डीजे दीपक डीके धन्यवाद. चेंडू पुण्यात आपण पाहतोय ते मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. विराट शेवाळे चेंडू ते कव्हर करणार आहे. सिंगल तरी ती आलेली आहे. चांगलं आहे दुसरा धाब्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी आणि तिथे मात्र संधीचा सोन होईल का? नाही. 2 धावा इथे आलेल्या आहेत. तो पण चांगला आहे ना त्याचा बी किल्ले गाणी विकेट आली. 41 धावा डबल कव्हर ती आहेत. 4 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये संपलेला आहे. चार षटकांचाच खेळ संपलेला आहे. एक फलंदाज बाद आहे आणि 41 धावा आहेत. आपण पाहतोय स्कोरकार्डवरती धावा. शेवटचं षटक नारायण साबळेच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू सोपवलेला आहे. 41 धावा 10च्या सरासरी आपण पाहतोय धावा बनवले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल जो इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज चला स्पीडअप करा. अजून आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे आहेत. ओ स्वीप केल्या बॉलला परंतु तिथे मोहे विकेट आली. अभ्या अतुल भालेरावला मी म्हणेल की आपण पाहतोय सचिन निंबाळकर यांनी शोधून काढलेले. तिथे मात्र आपण पाहतोय इथे विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये. मी म्हणेल की फटका तिथे चांगला जरूर होता परंतु चेंडूने तिथे मात्र जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कल क्लिअर करू शकला नाही. नवीन फलंदाज आकाश मिनिगल जो आता इथे दाखल होणार आहे. उंच पोह्यात तगडा ताकदवान आहे आणि संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये पाहायचं आता किती धावा बनवल्या जाणार आहेत. धावा बनवणं फार गरजेचं असेल कारण सागर राऊतला माहिती आहे जेवढ्या धावा स्कोरकार्ड वरती आता लागल्या गेल्या तेवढ्या धावा फक्त दत्ता पवार साठी सकाळचा नाश्ता आहे. हे विसरून मात्र जमणार नाही आणि आता तो दुपारचा आहे. प्रचंड भूक लागली असेल त्यामुळे धाबा तर तुम्हाला बनवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयारी ते पुण्याच्या पाहिजे नारायण साबळे. हा चेंडू इथे आकाश मणिकलच्या बॅटमधून डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे.
कसे? चाललं घरी शरीर देखील पैलवानासारखी नको बाबा ए मी चाललो घरी अशी आणि पैलवानाने आपण पाहतोय मी आता पहिल्या घरी नाही चेंडूवरती चालेल, देशाला मला पण घरी नाही. सुंदर खेळलेला बोलायला आहे. सांग 45 धावा धाबलकावरती नारायण साबळे देखील मम्मीला फोन तितक्या कर मी ताकदीचे निघालो आहे. फोन कर आता मी येऊ ओ, फिर से एक बार. आकाश मिनीगडकवार मिड विकेटला षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आलेल्या पुन्हा एकदा 51 धावा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. नारायण साबळे तयार. हा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहिजे फायनलला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक शुभम गायकवाड खूप दूरवरती आहे. ओ तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू सहज निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराला. बस आहे आशिष कशी वेगळी नको गोलंदाज नारायण. हा चेंडू इथे चेंडूने मात्र फक्त उंची घेतली आहे. नारायण साबळे मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा आता मात्र आपण पाहतो यशस्वीरित्या तिथे पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 57 धावा आहेत ज्या धाबलकावरती आहेत. या धावातला आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. होते बरं का तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. पुन्हा एकदा नारायण. रिव्हरचा फटका परंतु इथे आपण पाहतोय चेंडू इथे डॉट आलाय. पहिल्या डाव पहिली इनिंग संपली जाईल. 57 झाल्यात.
गोलंदाजीचे दोन्ही बॅटर यावेळी दाखल इथे होत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर विराट शेवाळे अतिशय ग्रामीण भागातून आपण पाहतोय पुढे आलेला हा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम गोवित्री. तर दुसऱ्या बाजूला आपण ते मैदानात मध्ये पाहणार आहोत दत्ता पवार डीपी मावळ भूषण, जो आता मैदानात आपण पाहतोय दाखल होईल याच मातीमध्ये याच मैदानावरती. ज्या खेळाडूला तब्बल एका डावामध्ये 60,000 रुपयाचं प्राइज मिळालं ना, तो दत्ता पवार आहे. याच मैदानावरती 18 चेंडू मध्ये 64 धावा पूर्ण करणारा दत्ता पवार. आजही तो गतवर्षीचं दुसरं पर्व आठवतं या स्पर्धेचं. प्रेक्षक राजाची अलोट गर्दी, बक्षिसांचा मात्र पाऊस आणि समोर होता दत्ता पवार. आज पैसे मैदानाच्या मध्ये याच गावच्या संघामध्ये मात्र तो खेळतोय. आणि विशेषतः दत्ता पवारने खुल्या गटातील संघाला मात्र 4 गुंठे चित केलं होतं, हे विसरून जमणार नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या मैदानाच्या मध्ये घेऊन येणार आहे तो होता आकाश मिनिगल. स्ट्रायकर दत्ता पवार आहे. पहिला बॉल दुसरा डावाला सुरुवात, 58 धावेची गरज. पहिला चेंडू कॅपमध्ये, सुसाट वेगाने चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आलेला खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला दत्ता पवारच्या बॅट मधून. मॅच कडे जाऊया. आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे चेंडू मात्र आपण पाहतोय वाईट इथे पाहायला मिळाला. 5 धावा धाबलगावरती ज्या आहेत. 58 धाव्यांचा आपण पाहतोय टार्गेटच्या मैदानाच्या मध्ये. पुण्यात आकाश मिनिगल, स्ट्रायकर दत्ता. लोअर फुल टॉस अगदी हलक्यात आपण पाहतोय चेंडू मात्र ती खेळून काढला जाईल. तोपर्यंत आपण पाहतोय घेतलेली एक सिंगल आहे, एक धावा आली आणि एका 6 धावा धाबलगावरती ते असणार आहेत. विराट शेवाळे आपण पाहिले गेले तर इशोने बरंच हप्पीचं क्रिकेट आणि हप्पीची मैदान या खेळाडूने गाजवली आणि त्यांनी ओळखली की काळानुसार फक्त हप्पीच वरती आपल्याला नाव करता येणार नाही. आपलं करिअर हप्पीच मध्ये नाहीये, आपल्याला फुल पिच कडे जाणं फार गरजेचं आहे. हो हो, काय स्ट्रोक सजवला विराट शेवाळेने. चेंडू सरळ जाईल ते बॅट्सचा कव्हर, कव्हर पॉइंटच्या टोक्यावरून षटकार. विराट शेवाळेच्या पॅक मधून आपण पाहतोय ट्रेडमार्क षटकाराला. आझमभाई पानसरे चषक मदनलाल दिग्राच्या मैदानावरती कामशेत संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे या संघाची ताकद आता यावर्षी सांगायची अजिबात गरज नाही. आणि विशेषतः दत्ता आणि विराट भन्नाट फॉर्म मध्ये पुढे सरसावत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता.
आता मात्र आपण पाहतो चेंडू इथे डॉट आलाय. विराट शेवाळीच्या बॅटमधून आपण पाहतो षटकार आला, त्यानंतर चेंडू आलाय डॉट. जोरदार आपण पाहतोय ते मैदानामध्ये बॅट फिरवली जाईल, परंतु तिथे आपण पाहतोय धावेसाठी नकार जो मैदानामध्ये कळवला जातोय. संघाचं धाबलक आता मात्र आपण पाहतोय ते स्थिर असणार आहे. 12 धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेलेल्या आहेत. धाबा हा चेंडू इथे मिड विकेटला खेळला जाईल. हो, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे होता. सिंगल आपण पाहतो आली आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न नशीब बलवत्तर आहे. डेंजर एंडला दत्ता पवार होता, परंतु तिथे आपण पाहतोय 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा आल्या. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डावरती आपण पाहतोय 14 धावा आहेत. षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं. 24 चेंडू 44 बनवायचे आहेत. 4-2 सकाळपासून कुठे गेलो? खाली होतो आता इकडे आले मागे. Sachin, 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 Sachin. 24 चेंडू 44 धावा. हे समीकरणात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. दत्ता पवार आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकर तयार आहे. नॉट स्ट्रायकिंगला विराट शिवाळे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रॉबिन. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडंसं बदल इथे केला जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे आपण इथे पाहतो रॉबिन आहे. वेग ही या खेळाडूची ओळख आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा पाहायचं मैदानामध्ये रॉबिन. 24 चेंडू शिल्लक आणि आपण पाहतो अजूनही 44 बनवायचे आहेत. दत्ता पवार उर्फ डीपी. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल इथे पंचाने मात्र कळवलाय. अवांतर धाव इथे मैदानामध्ये येणार आहे. 15 धाबा धाबलकावरती आहेत. दिले का? गोलंदाज वाह, क्लास दाखवला यावेळी दत्ता पवारने. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फोडणारा खणखणी चौकार. आपण पाहतो मैदानामध्ये जो आला या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डावरती धावा जर आपण ते पाहिलं तर 19 धावा आहेत. दत्ता पवार क्लास दाखवला यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये त्याने चौकार खेळलेला आहे. डिस्प्ले बघा पुण्याचा गोलंदाज रॉबिन राऊंड द विकेट. हो, यावेळी पाहिजे मैदानामध्ये पायावरती टाकले चेंडू धाब्यासाठी मात्र तिथे आपण पाहतोय नकार कळवला जाईल. नशीब बलवत्तर आहे विराटचं. विराटला वेळेत तिथे ब्रेक लागला. ए बऱ्या येवर बरेचसे काढू असे असतात की एकदा सुटले ना की त्यांना ब्रेक लागत नाही. दुसऱ्याच्या माध्यमावरती कापड फोडून मोकळे होतात. तुझ्यामुळेच मी आउट झालो. बोलू नको काय ये वरती. बरोबर का मयूर दादा? कुठं बघ ये मला सूचना तशा आल्या इकडनं. तुमच्या मित्र परिवाराने सूचना दिलेल्या आहे.
19 धावा धाबलकावरती आहेत. 22 चेंडू अजूनही 39 बनवायचे आहेत. हा चेंडू इथे शॉर्ट कव्हरला पुन्हा एकदा विराट. आता मात्र पुन्हा घाई झाली आहे आणि तिथे मात्र पार्थावा लागणार आहे विराट शेवाळेला. काय करायचं जेव्हा बॉलिंगला मागे येईल ना, मैदानामध्ये विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. एकंदरीत जर आपण पाहिले गेलं तर इथे विराट शेवाळे धावबाद झाला. खऱ्यांदा दत्ता पवारचा कॉल नव्हता. त्याला बॅट्समन जरा थोडी घाई करा. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे. त्या कॅमेऱ्याने दाखवलं काय निकाल आपण कसं एक स्ट्रेट ठेवायचं आणि एक हलवायचं ना त्याने. वरनुसार आलं अनिकेत जामदार नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होईल. तो कॅमेरा हल्ला पाहिजे ना इकडे तिकडे. कळलं का जेव्हा तिकडून खेळायला लागलं ना तो आपण हलवायचं. आता आपलं राहू डिस्टन्स हलवायचं नाही ना. फलंदाजी आपण पाहतो पुन्हा रॉबिन तयार असेल. स्ट्रायकर दत्ता पवार. उलट टप्प्याचा बॉल चेंडू मात्र आपण पाहतो तिथे मात्र फक्त दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडूला तिथे अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा तिथे मैदानामध्ये आपण पाहतो घेतल्या जातील. या 2 धावा इथे येत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 21 धावा. 20 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा अजूनही आपण पाहतो जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. बॉल जिकडे जाईल ना तिकडून एवढा आला ते अख्खं ग्राउंड कवर होतं. वरती गेलेलं फक्त ना तिचं जोरात नको आलं हळूहळू जोरात आलं जाईल इकडे. 21 धावा धाबल कव्हर आहेत. यावेळी पाहिजे मैदानामध्ये कोकणी अपील तिथे जरूर होताना आपल्याला जे पाहायला मिळाली. परंतु तिथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेलं तर इस्रोने इष्टाने मागून सागर राऊत देखील कळवलं की चेंडू खाली पिच झालेला आहे. हे विसरून मात्र जमणार नाही. परंतु असं म्हणतात ना कधी कधी अपील फार महत्वाची असते. चेंडू इथे डॉट आला. 21 धावा धाबलकावरती. एकोणीस चेंडू 37 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. दोर फुल टॉस आणि तिथे मात्र गॅप शोधलाय. कव्हर पॉइंट फोडणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हे बघ असं नाही का दिसता का अख्खा बॉल दिसतोय. झूम बिम करायची गरज नाही. त्याला पाहिजे ती जरा हे वाटतं. चौकार आला आणि या पहिला बॉलवर तो पोच. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 25 धावा 18 चेंडू शिल्लक 33 बनवायचे आहेत. बॉलवर पोच म्हणून आउट करायचं. हॅलो बोला ना. आहे की ग्राउंडवर आहे ना. चला थोडीशी घाई करा. 4:30 वाजलेत. अजून आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे. काय माहिती फोन नाही लागला. फोन बंद लागतो. पण लावलं झालं फोन फोन नाही लागत.
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल पुण्याचा सचिन निंबाळकर. हा चेंडू आपण पाहिले तर पहिल्या चेंडू ते मैदानामध्ये अनिकेत साठी होता. चेंडू मध्ये डॉट आलाय. हा खेळायला नाही, कॅमेरा चालू आहे आजपासून कालपासून. आपलाच आहे. गोलंदाज तयार पुण्याचा सचिन. हो इथे पाहिजे टप्प्याचा बॉल सूरज पासून खूप दूरवरती चेंडू. चेंडूला मात्र आपण पाहतोय थांबवलं जात आहे. एफर्ट दाखवले जात आहेत खऱ्या अर्थानं दोन्ही संघाकडून. 26 धावा 16 चेंडू शिल्लक 32 अजून बनवायचे आहेत. ट्रायल चालू आहे. दिवसाला एवढे देत असेल तर नाही तर नाही. 26 धावा. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये खूप मोठी अपील आणि दत्ता पवार इथे मात्र होईल बाद. मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना कर. मेरा नाम है शंकर. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल इथे होईल. आता एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर शुभम गायकवाड. मॅच कडे जाऊया. आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन निंबाळकर आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार असेल. शुभम गायकवाड पहिलाच चेंडू इथे रिव्हरचा प्रयत्न मैदानामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा 14 चेंडू 32 अजून बनवायचे आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागणारे शुभम गायकवाडला देखील. लोअर फुल टॉस जमीन समंत्र आपण पाहतोय. फटका देखील काढला जाईल मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तिथे मात्र आपण पाहतोय नकार कळवला जातोय. एक धाव आली. या एका धावेच्या मदतीने 27 धावा धाबलगावरती. 13 चेंडू शिल्लक 31 अजून बनवायचे आहेत. शुभम गायकवाड आपण पाहिलेलं आहे. गतवर्षी मात्र आपण पाहिले तर हप्पीच कामशेटगावचं मैदान आणि त्या मैदानावरती शतक पूर्ण करणारा खेळाडू शुभम गायकवाड. एक शतक देखील याच्या नावावरती आहे. अनिकेत जमदार स्ट्राईक ऑन. मोठा स्ट्रोक तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. चेंडू मात्र तिथे डॉट आलाय. एक चांगलं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या सचिन निंबाळकर यांनी. 27 धावा धाबलगावरती आहेत. 12 चेंडू शिल्लक 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत कामचे संघाला. रामे काय म्हणत होत रे? काय त्याला म्हणलं होतं ते मला फोन केला होता त्याने. म्हटलं माझ्या नाही पैसे, माझे एफडी आहेत म्हटलं.
गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये निर्णायक षटक पुण्याच्या रॉबीच्या हातामध्ये असणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. जो संघ इथे जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ इथे पराभूत होईल तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. रॉबिनच्या हातामध्ये चेंडू सोपवला. दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं तर शुभम गायकवाड आहे. नावाप्रमाणे शुभ कार्य करणं फार गरजेचं असेल तर दुसऱ्या बाजूला अनिकेत जामदार. चला वेळ वाचवा. अजून 2 सामने पूर्ण करायचे आहेत. नाहीतर इथून पुढचे 2 सामने 4-4 षटकाचे खेळवले जातील. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू जर तुम्ही टाकला शुभम गायकवाडला, शुभम मात्र तुम्हाला सोडणार नाही. षटकार. इथे आपण पाहतोय षटकाराला पहिल्या चेंडूवरती 11 चेंडू शिल्लक आता आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये बनवायच्या त्या 25 धावा. 33 धावा धाबलकावरती आहेत. शुभम गायकवाडने नावाप्रमाणे शुभ कार्य करायला सुरुवात केली. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेस बॉल. लॉंग ऑफ ला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. सिंगल जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी तिथे नकार आपण पाहतोय कळवला जाईल. टू व्हीलर आहे. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने 34 धावा. 10 चेंडू शिल्लक. 24 अजून बनवायचे आहेत. काय झालं काय झाले विशाल काय झाले काय म्हणेल की आपण पाहतोय संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे आणि जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं मिळतं. हे विसरून मात्र आता जमणार नाही. गोलंदाज तयार. पुन्हा रॉबिन. शायकान अनिकेत जामदार अजून मात्र त्याची बॅट थोडीशी शांत आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. फक्त 1 धाव त्यांनी बनवलेली आहे. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू तिथे आपण पाहतोय डॉट आलाय. पुण्याचा पैसा गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस लॉंगॉनला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. एक सिंगल यावेळी पण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि ते मामुडी फायटर संघाला देखील माहिती आहे एकेरी धावेने फारसा फरक इथे पडणार नाही. 34 धावा. 9 चेंडू शिल्लक. 24 अजून बनवायचे आहेत. नऊ चेंडू. 3 झालेत ना. बोला 4 झालेत. पहिल्या चेंडूला षटकाराला बरोबर. त्यानंतर सिंगल. 1 डॉट आणि त्यानंतर सिंगल. ओके. 35 धावा. 8 चेंडू. 23 बनवायचे दादा. हे 2 चेंडू आता आपण पाहतोय मैदानात अगदी अतिशय महत्वाचे असतील. आता मोठा स्ट्रोक तिथे आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न. धावेसाठी ते आपण पाहतोय नकार जो कळवलाय. एक मोठा स्ट्रोक खेळणं फार गरजेचं असेल कामच्या संघासाठी. बोल ना. 35 धावा. 7 चेंडू शिल्लक. 23 अजून बनवायचे आहेत. जडेजाचे झाले का रे 100. शुभम गायकवाड पुण्यात आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार. 7 चेंडू 23 हे समीकरण असेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू ते बाहेर आलेला आहे. अतिरिक्त धाव आली. शेवटची आता 7 चेंडू शिल्लक. 22 अजूनही बनवायचे आहेत. रॉबिन तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. हो 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 आणि
आणि आता मात्र आपण पाहतोय तिथे विकेट आली, मोठी विकेट. शुभम गायकवाड मात्र परतावा लागणार आहे. अरे चला बॅट्समन चला. शिटामध्ये असतं बाळा ते. ए अरे ते पेट्रोल टाका जनरेटर